हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हॉस्पिटलला जायचं होतं, त्यामुळे लवकर उठून आवरून घेतलं. आंघोळ वगैरे केली. मम्मी नाश्ता करणार होती, ते चहा वगैरे करून ठेवला होता. अंडी वगैरे उकडून दिली होती नाश्त्याला. आता हा असा नाश्ता मी डिलेवरीमध्ये करायची, त्याचीच आठवण आली. आता मम्मीने येताना शेवळ्या आणल्या होत्या, गव्हाच्या आणि रव्याच्या मिक्स केलेल्या. खूप छान होत्या, चांगल्या झाल्यात. आणि त्याचाच आज आमच्याकडे शेवळ्याचा भात म्हणतात, तर तोच करणार होती. मग नंतर लगेच मी नाश्ता करायला घेतला. आता अंडी खाल्लं की थोडासा स्मेल येतो, तसं सकाळी अंडी नको वाटतात, पण तरी पण टाक्यांसाठी खावी लागत आहेत. आणि त्यानंतर लगेच चहा पिणार होती मी. चहा बिस्किट खाल्लं. तोपर्यंत ते दोघंही उठायच्या ह्याच्यातच होते. त्यांचं आवरून लगेच निघायचं होतं, कारण ऑलरेडी लेट झालं होतं. चांगलं वाटतं. ईशांका, आज माईपाशी राहा तू. मी चालले की आज पण ड्रेसिंग काढायला. राहते ना माईपाशी, जाऊ ना मी. बाय बाय. हाय कर, हाय कर. हां, हाय करते ईशांका. खाऊ खा, नाश्ता कर. आता झोपेत उठली ना, बनाना खाते का? बाबा कुठे? बाबा बाबा कुठे? बाबा, मी जाऊ का इशू? मम्मा, बाबा कुठे? तिथे ठेव ना ताटात अंड्याची. नाही खायची. आज चाललोय आम्ही ड्रेसिंग काढायला. दुसरं ड्रेसिंग करायचं हे काढून. आता माहित नाही, असंच करणार आहेत की छोटं लावतील. केस वगैरे विंचरता येत नाही, तसेच वरती बो घातला. आता जायचं, आवरले, आंघोळ वगैरे झाले, नाश्ता झालाय, बॅग भरून निघायचं. आता हे आवरत आहेत. ईशांकाला मम्मीकडेच ठेवणार आहे. आता उन्हाचं काही नेणार नाही, कारण फक्त ड्रेसिंगला चेंज करायचं, टॅब्लेट वगैरे घेऊन यायचं. निघाले तर स्टेट येऊन बॅग भरते, टॅब्लेट घेतले. आहो, माझं आधार कार्ड तुमच्याकडे आहे का? घ्यावं लागेल. टॅब्लेट तर केवढा मोठा गेला, बापरे. हे विचारायचं आज कसं कधी खायचं. ईशांका दाखव तिथं. हाय कर, हाय कर. हाय हाय. एक टॅब्लेट याच्यातली भेटली नाही वाटतं, तर दुसरं मेडिकलमधून घ्यावी लागली. बोल, हाय कर. हाय. नुसतं हाय नाही बाय. पी दे, पी दे, दे पी. पी पी पी. कसं कसं पी देतो बाळा? मला मला आणि तुला कसं? काय? माईकडे बघ. नाश्ता झाला का? माईला विचार. नाश्ता झाला का माई? काय केलं आज नाश्त्याला? माईने आज शेवळ्या केल्या. ईशांकाला नवीन नाश्ता आहे आज, पहिल्यांदा खाणार शेवळ्या. हा, नाश्ता पहिल्यांदा आज शेवळ्याचा करणार.
मी चालले आता. हा मी चालले. जाऊ ना मी. जाऊ ना. जाते ना. जाते ना. राहा ना तू माईपाशी. राहा ना माईपाशी. नाही राहणार. लगेच येते जाऊन मी. खाऊ पण घेऊन येते तुला. काय काय आणू? बनाना आणू? बनाना काय आणू? ॲपल आणते, बनाना आणते, मँगो आणते, हां किटकॅट आणते. अजून काय काय आणायचं? काय काय खाते ईशांका माझी? फ्रूट्स खाते ना सगळे? फ्रूट्स आणायच्या. कॅडबरी नको. एक ठेवते ना फ्रीजमध्ये रडायला लागल्यावर द्यायला. हां हां टाटा. बाय बाय. ना ना कोण ना. मामा कुठे? मामा मामा एक्सप्रेशन कशी? मामा मामा काका आजी 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 दीदी दादा 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 नाना नाना नान कुठे? देऊ देऊ हे खाऊ देऊ. काय पाहिजे खाऊ? आयाला पाणी. ये चल नाश्ता करायचं. हप 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 हप. छान लागते का? ये इकडं ये. नाही तर बचा नको खालचं खाऊ. बघे का मग आपण नाश्ता बघू. अशी खायला लागली. छान लागते का? छान लागते. हां मी पण खाऊ. मी पण खाऊ. छान छान. आई छान झाल्यात ग. डर नाही शू. कुठे बाबा? बाबा कुठे गायसू? मग ना काय करते विचारते. बाबा कुठे बाबा? हा स्वीट मार्टमधून येताना ईशांकालाच खाऊ घेऊन आलो होतो. आता ईशांका काल सकाळी खूप लवकर उठली होती. खरं तर पहाटे 3-3:30च्या आसपास उठली होती. 1 तास आईने सांभाळलं. आता तिचं फिडिंग बंद केले त्यामुळे 4च्या नंतर ती माझ्याकडे होती. पण 5च्या नंतर माझाही स्टॅमिना संपला. पण तिला खाली जायचं होतं कारण गॅलरीतून गार्डनमध्ये बघितलं. तर मग तिला खाली घेऊन गेलो आणि मॉर्निंग वॉक केला तिच्यासोबत. आणि खरंच खूप फ्रेश वाटलं तिच्यासोबत. आमचंही रुटीन आता चेंज होणार आहे. ती लवकर उठली तर आम्ही पण उठू. तर असं काही चालू आहे. तर असा होता आजचा. इशू पाणी पाहिजे? पाणी पाणी पाहिजे. कसं मागती पाणी? सांग सांग. पाणी बस. माईला दे जा. माईला माईला दे म्हण. बस बस बस. बाय कर ना. बाय. हाय आणि बाय करा येतो फक्त. बस बस बस. बाबा कुठे? बाबा अशीच मस्ती चालू असते ना ईशांकाची. कुठे जाऊन लपली ईशांका? भूकर कुठे लपले ईशांका? बू बू बू.
बाबा कुठे? बाबा तुझा डकू मामा कुठे? डकू मामा ईशांका, डकू मामा कुठे? डकू मामा कुठे? डकू मामा तो तिथं वर आहे. डकू मामा गे. डकू मामा स्विमिंगला जायचं का? स्विमिंगला जायचं? दे लगेच स्विमिंग आठवते डकू मामा म्हटल्यावर. हा देते देते. आता आता वेळ झाला, आता नाही जायचं. उद्या जाऊ आपण. उद्या बाबाला घेऊन उद्या जाऊ. काल घरी आलो, ड्रेसिंग वगैरे चेंज केली, मोठी काढून टाकली आणि आता छोटीशी केली साईडने वगैरे. आणि टाके चांगले आहेत बोललेत, पण 8 ते 10 दिवसांनी अजून काढता येतील. म्हणजे आठवड्याने बोलवले फॉलोअपसाठी, मग चेक करून सांगतील. तसं टाक्यांसाठी अजून एकदा फॉलोअपला जायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित आहे, तेवढं दुखत वगैरे नाही आहे. आता टॅबलेट वगैरे चेंज करून दिल्यात. काल घरी आलो आणि दुपारी जेवण वगैरे केलं, दमली होती, झोपून घेतलं, त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही. आता मम्मी आले तर बरीचशी कामं आवरत आहेत, मम्मीच करते. आणि रिकाम्या वेळेमध्ये गावावरून आणलेल्या शेंगा फोडून ठेवते. आणल्यापासून बऱ्याचशा शेंगा फोडून झाल्यात, तेवढंच माझी कामं कमी होत आहेत आणि वेळही देता येतोय बाकीच्या गोष्टींकडे, ईशांकाकडे. आणि कामं झाल्यामुळे निवांत देखील वाटते आणि झोप देखील होते. खरंच खूप मदत होते मम्मीची. आता आपले डेली ब्लॉगसुद्धा यायला लागलेत आणि कसे वाटत आहेत ते खरंच मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि डेली ब्लॉग टाकता येतात, त्यालाही टाईम देता येतोय. आणि ईशांकाची मध्ये बघा लुडबुड. काय पाहिजे का इशू? माईचा मोबाईल आहे का तो? माईने आपल्याला काय काय कामं केले? दळण केलंय, हात नको करू. दळण केलं, शेंगा फोडल्या, आपल्याला मदत केली. आता काही टेन्शन नाही आपल्याला, आहे की नाही बा? छान छान खायला करते माई, रोज चपाती करते, हा ना. आज आळूचं पान केलेलं, वडी केलेली, हा ना. कोण आहे तुला? आहे की नाही शंका? बाबा कुठे गेले? बाबा दळण ठेवायला गेले, तुला नाही नेलं? नाही नेलं तुला, हा ना. माईने किती शेंगा फोडल्यात आपल्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.